नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय धुरळा पुढारी न्यूजवर. आणि आजच्या चर्चेचा धुरळा फार महत्त्वाचा आहे, कारण आजचा विषय ज्या इतर वेळी नेहमीचे विषय असतात, जे भारतातले असतात, राज्यांमधले असतात, दोन समाज समूहांबद्दलचे असतात, समस्यांवरचे असतात, पण यावेळी सगळा देश एका विषयावरती आकरंदून उठलेला आहे, निराश झालेला आहे. ते म्हणजे विनेश फोगाटला कोणताही सामना न करावा लागताच पराभव स्वीकारावा लागला. एका अर्थानं पराभव स्वीकारावा लागला. वस्तुतः ती अपात्र ठरली. तिच्या या आपल्याला कल्पना आहे, कुस्तीगीर आहे आणि 50 किलो वजनी गटामध्ये ती खेळत होती ऑलिम्पिकमध्ये. मात्र शेवटच्या क्षणी जो शेवटची राऊंड होती गोल्ड मेडलसाठी, त्यासाठी जेव्हा आज ही सगळी फेरी सुरू होणार होती, त्याच्यापूर्वीच्या टेस्टमध्ये तिचं 100 ग्रॅमने वजन जास्त आढळल्यानं तिला बार ठरवण्यात आलं, त्याच्यातून तिला अपात्र ठरवण्यात आलं. आणि त्यानंतर आता देशभरामधून कल्लोळ उठलेला आहे, निराशा व्यक्त होते. काही जण त्याच्यामागे राजकीय षडयंत्र आहे का, तिच्या टीममेट्सनी किंवा तिच्या जे क्रू मेंबर्स असतात त्यांच्याकडनं काही चुका झाल्या का. एक मुद्दा असा आहे की ती डिहायड्रेट झाली होती आधीच्या सामन्यानंतर. आणि हायड्रेट म्हणजे तिच्या शरीरामध्ये पुरेसं द्रव्य, ज्याला पाणी किंवा तत्सम प्रकारे शरीराला पोषक द्रव्य असावं, यासाठी जे काही द्रव्य देण्यात आलं ते मेडिकेटेड असू शकतं. त्या बाबतीत काही चूक झाली का, जेणेकरून हे वजन वाढलेलं आहे. कारण शेवटी हे ऑलिम्पिक आहे आणि या प्रकारच्या अनुभवातून ती गेलेली आहे यापूर्वी. तिला माहिती आहे नियम किती कडक असतात. अशा वेळी या विषयाकडे कसं बघावं, त्यामुळे भावनांचा आदर करत असतानाच आपल्याला तर्काला सोडायचं नाहीये. आपल्याला प्रश्न विचारत असताना आपल्याला आरोप करायचे नाहीये, त्याचं भान ठेवून आज आपण ही चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील स्वतः चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले चंद्रहार पाटील, ज्यांना स्वतःला या अशा प्रकारच्या या कुस्तीच्या बाबतीतलं क्षेत्र नेमकं कसं आहे, किती काटेकोर नियम असतात याबद्दलची त्यांना जाण आहे. ते याबाबतीत बोलतील. त्यांचं स्वागत. दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर रिचा कवाडे आहेत, ज्या स्वतः स्पोर्ट्स न्यूट्रिशन बाबतीतल्या तज्ज्ञ आहेत. म्हणजेच क्रीडा क्षेत्रातला जो आहार असतो आणि बाकीच्या जे काही मेडिकेटेड गोष्टी असतात, आरोग्यविषयक बाबी असतात, याच्यातल्या त्या तज्ज्ञ आहेत. रुजुता लुकतुके, अनेक जवळपास 1.5 दशकांपेक्षा जास्त काळ क्रीडा पत्रकारितेत आहेत त्या रुजुता लुकतुके आहेत. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरहून आपल्यासोबत सारंग सर आहेत, ज्यांनी अनेक कुस्तीपटूंना, ज्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही प्रकारचे कुस्तीपटू समाविष्ट आहेत, त्या दोघांना सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. सगळ्यांचं स्वागत. मला फक्त मी पहिल्यांदा चंद्रहार पाटलांपासून सुरुवात करतो, कारण वेळेची पण मर्यादा, त्यानंतर मुंबईसाठी परत यायचं आहे. चंद्रहार पाटील, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. हा सगळा विनेश फोगाट एपिसोड आपल्या समोर आलेला आहे. सर्वसामान्य लोकांची भावना अशी असते किंवा 100 ग्रॅमने काय होतंय, वजनीकडे एकदा स्पेसिफिक झालेला आहे, आधीचा सामना झालेला आहे. 100 ग्रॅमने तिच्या खेळाच्या कौशल्याच्या बाबतीत किंवा प्रतिस्पर्ध्यावर हावी होण्याच्या बाबतीमध्ये काही फरक पडणार नाहीये. तर एवढा 100 ग्रॅमचा भाऊ कशाला, अशी सर्वसाधारण भावना आहे. पण तुम्ही या सगळ्या नियमांकडे कसं पाहता? खरं बघायला गेलं तर ऑलिम्पिकचे जे नियम आहेत की सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही स्पर्धेमध्ये प्रवेश करता तिथं ऑलिम्पिकमध्ये, त्यावेळी सुरुवातीला एकदा तुमचं वजन घेतलं जातं. आणि त्यानंतर ज्यावेळी तुमची पदकाची फाईट होती, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेडलसाठी लढत देता, त्यावेळेस सुद्धा वजन परत एकदा चेक केलं जातं. म्हणजे हे हा नियमच आहे ऑलिम्पिकचा. बरं. त्यात आपण थोडंसं कुठंतरी कमी पडलो काय, असं एक भावना कुस्तीगीर म्हणून वाटते मला. बरं. आणि खरखर तिच्या पहिल्यापासून ज्याचं सर्व जर बाउट बघितले आपण आज, तर खरखर आजचं सुवर्ण पदक हे आपलंच होतं. शेवटी ऑलिम्पिकचे नियम हे अतिशय कडक, म्हणजे अगदी पूर्ण जगाचं लक्ष असतं तिथं. बरं. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची ही केली जात नाही. त्यामुळे मला वाटतं ती आपल्याकडनं झालेली चूक आहे असं मला वाटतं. बरं. चंद्रहार पाटीलजी, यात आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि आणखी बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष विनेश बोलल्यानंतर लक्षात येणार आहे आपल्याला. ती आता सध्या ॲडमिट आहे पॅरिसमध्ये. एक मुद्दा असा आहे, ती आधीच्या सामन्याच्या बाबतीत तिचा सगळा सामना झाला होता, त्यानंतर ती डिहायड्रेट झाली होती आणि हायड्रेट करण्यासाठी तिच्यातला जो ज्याला शरीरातलं द्रव्य म्हणूया किंवा त्याच्यातली जी पातळी असते ती मेंटेन करायला डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे काही उपचार करण्यात आले, त्यानंतर हे 100 ग्रॅम वजन वाढलेलं आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, आपण सुद्धा महाराष्ट्र केसरीपर्यंत काम करत असताना ही कुस्तीगिराची टीम कशी असते, त्या टीममध्ये माणसांना या सगळ्याचं कसं काम करत असतात, ते त्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन कशा प्रकारे असतं किंवा कुठे चूक होऊ शकते, काय सांगाल त्या बाबतीत? प्रत्येक गोष्टीसाठी टीम तयार असते. आहारासाठी न्यूट्रिशन असतील, कोच असतील, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एका पैलवानाच्या पाठीमागे वेगवेगळी टीम असते. मग ते डॉक्टरांची टीम वेगळी असेल, आहार तज्ज्ञ वेगळे असतील,
कुस्तीचे प्रॅक्टिस घेणारे कोचेस लोकांची ती टीम वेगळी असते. त्यामुळे ह्या गोष्टीत काही चूक झाली का न्यूट्रिशनमध्ये, किंवा काल जी डिहायड्रेट जी झालेली होती त्यामध्ये आहार घेण्यात किंवा कुठलं लिक्विड घेण्यात काही कोणत्या प्रकारची चूक झालेली होती का, ह्या गोष्टीत खोलात जाऊन आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. त्या चुकीमुळे एखाद्या वेळेस 100 ग्रॅम वजन वाढलं का तिचं, या सर्व गोष्टी तपासायला पाहिजेत आपण. म्हणजे कशामुळे 100 ग्रॅम वजन वाढलं, कारण ज्यावेळेस सुरुवात केली स्पर्धेला त्यावेळेस तिचं वजन 50 किलोच्या आत भरलं आणि आज फायनलची मॅच असताना 100 ग्रॅम तिचं वजन जास्त भरल्यामुळे तिला आज ह्या सर्व गोष्टींच्या समोर जावं लागतं. बरं चंद्राजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपण बाकीच्याही पाहुण्यांकडे जातोय. मी सारंग सरांकडे जाईन आणि त्यानंतर रुजुता आणि रिचा यांच्याकडे सुद्धा मी येईन. सारंग सर, तुम्ही सुद्धा अनेकांना प्रशिक्षित केलेलं आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीगीर तयार होत आहेत. या सगळ्यामध्ये म्हणजे स्थानिक कुस्तीगिरीपासून ऑलिम्पिकची पातळी तर पूर्ण वेगळी, याची पूर्ण कल्पना असून सुद्धा याच्यातले असे कोणत्या स्टेजेस आहेत की शेवटच्या क्षणी, विशेषतः मी ऑलिम्पिक बाबतीत का म्हणतोय, इथला स्वतः क्रीडापटू म्हणजे विनेश फोगाट अतिशय अनुभवी आहे, ती यापूर्वी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आहे, सगळ्या स्टेजेसमधून पुढे गेलेली आहे, त्यांना या सगळ्यात नियमांचं आणि काटेकोरपणाचं ज्ञान असतं, तरी सुद्धा हा प्रकार कसा झाला असेल? त्यासाठी आपल्याला जबाबदारी जी आहे ती नीटनेटकेपणाने जबाबदारी पार पाडण्याकरता ऑलिम्पिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील, या नियमानं बांधलेले आहेत. तिथं कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही, सवलत दिली जात नाही. तिची पूर्वकल्पना कोचेसना, त्यांच्या टीमला, खेळाडूंना, सर्वांना दिली जाते. वजनाच्या वेळेस तुम्ही वजन देताय त्यावेळी तुमचं वजन करेक्टच असलं पाहिजे. एकदा वजनावर तुम्ही उभारलाय आणि वजन जादा झालं, मी कमी करतो नंतर थोड्या वेळ देतो, असे नियम नाही आहेत. मी देखील आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो, मला देखील त्याच्यामध्ये एक अनुभव होता की माझं देखील वजन 7.5 किलो वजन जादा होतं, 7.5 किलो. हो, 1982 कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्या, त्यावेळी मी 48 किलो वजन गटामध्ये खेळलो होतो. बरं, मग मी वजन कंट्रोल केलं, पण 1.5 किलो वजन माझं वाढलेलं होतं, ते कमी होत नव्हतं. मी सोनाबात मध्ये वजन देण्यापूर्वी 1 तास आधी जाऊन चेक करायचं वजन आपलं बरोबर आहे का नाही. ते वजन बघितल्यानंतर जादा असेल तर मग सोनाबात मध्ये जाऊन ते वजन क्लिअर करायचं आणि एकाच वेळी वजन द्यायचं. बरं, वेळोवेळी द्यायला संधी मिळत नाही आहे. बरं, ही जबाबदारी पार पाडण्याकरता खेळाडूची तरी मेन जबाबदारी आहेच. तिच्याबरोबर गेलेले त्याचे मार्गदर्शक, बरं, या सर्वांनी प्रयत्न केलेत असं मला समजतंय. तरी पण या मुलगीचं वजन कमी झालं नाही. म्हणजेच असं काहीतरी तिला काही खायला दिल्यानंतर ते वजन कमी होऊ शकत नाही, असे कुठले पदार्थ तिला खायला दिलेत त्यामुळे त्याचं वजन 2 वेळा म्हणजे मागच्या वेळी बसलंय नाही, आता फायनलच्या वेळी बसत नाही. बरोबर, हा गुण दोष जो आहे तो तिचं त्या गोष्टीसाठी ते जबाबदार जे माणसं आहेत. बरं, हा मुद्दा सारंग सर आपण हा रिचा कवाडे यांना नंतर विचारूया, कारण हा मुद्दा सगळा स्पोर्ट्स न्यूट्रिशनशी संबंधित असेल आणि तुमचा मुद्दा अचूक होता की असं काय खाण्यात आलं, खाण्यात द्यायला दिलं गेलं की जे वजन इतक्या काळामध्ये कमी होत नाही, पचून जात नाही किंवा निघून जात नाही, किंवा काय मुद्दा येतो. मी रुजुताकडे आधी जातोय. रुजुता, याच्यातला एक टेक्निकल मुद्दा पुढे येतोय, तो असा की असं झाल्यानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ज्या लगेच काही कारवाई करण्याची, अपील करण्याच्या बाबतीत, आव्हान देण्याच्या बाबतीत पुढाकार घ्यायला होता, तो तेवढ्या प्रमाणात झाला नाही. सो आता ऑलिम्पिकचं काय आहे त्याबद्दल तर तुझं मत तू सांगच की यापूर्वी सुद्धा अशा इन्सिडेंट घडल्या होत्या का आणि ते वादग्रस्त ठरले होते का, आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन या बाबतीत काय करू शकली असती? प्रसन्न, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन काय करू शकली असती हे याच्याकडे आपण थोडं नंतर जाऊया. 2 तांत्रिक मुद्दे आणखी आहेत जे मला इथे मांडावेसे वाटतात, कारण सकाळपासून जे दोन्ही प्रकारे चर्चा सुरू आहे आणि ती माझ्या पण कानावर पडतीये. साईच्या काही अधिकाऱ्यांशी दिल्लीतल्या मी सुद्धा त्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, बोललेही आहे दोघांशी. यात 2 गोष्टी तांत्रिक आहेत ज्या आपल्याला आधी समजून घ्यायला पाहिजेत. एक तर पहिली गोष्ट, विनेश फोगाट ही नॉर्मली तिचं शरीराचं वजन हे 57 किलो असतं आणि म्हणून ती 53 किलो वजनी गटात खेळते.
आता प्रत्येक कुस्तीपटू हा आपलं जे शरीराचं वजन असतं त्यापेक्षा थोड्या कमी वजनी गटात खेळतो, याचं कारण स्पर्धा सोपी जावी, आपल्यापेक्षा कमी वजनाने आपली जास्त ताकद लागायला लावू नये बाउट्स मध्ये, यासाठी. हे अगदी नॉर्मल आहे, हे असंच असतं. आणि मग त्यासाठी आपल्याला आपल्या बरोबरचे जे मल्ल आहेत किंवा न्यूट्रिशन मॅडम पण सांगतील की मग सामन्याच्या पूर्वी, वेइनच्या पूर्वी आपलं वजन कमी करण्यासाठी सौना बाथ घेऊन त्यामध्ये सायकलिंग किंवा इतर व्यायाम प्रकार करून वजन नियंत्रित केलं जातं. बरं. ही रुटीन प्रोसेस आहे असं आपल्याला समजतं. आता ह्या वेळेला काय झालंय विनेशचं, की तिने जेव्हा काल म्हणजे तिच्या पहिल्या बाउटच्या पूर्वी जेव्हा वजन दिलं होतं तेव्हा ते तिचं तेव्हाही जेमतेम म्हणजे 49.9 म्हणजे 49 किलो आणि 900 ग्रॅम इतकं भरलं होतं, म्हणजे 100 ग्रॅम कमी. आणि त्याच्यानंतर असं झालं की पुढच्या 12 तासांमध्ये ती 3 मॅचेस खेळली. आणि ते 3 मॅचेस किती तिच्यासाठी अनसीडेड खेळाडूसाठी किती कठीण होत्या हे आपण प्रत्यक्ष पाहिलंय. तिने तिची पूर्ण ऊर्जा, पूर्ण ताकद पणाला लावून ती 3 सामने 12 तासात खेळली. त्यामुळे तिचा जो नेहमीच, आता हे पुढचं जे मी सांगते ते डॉक्टर दिनशा पारडीवाला यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलंय, ते सांगतेय की तिचा जो नियमित आहार रोज ठरलेला होता वजन आटोक्यात आणण्यासाठीचा, 50 किलो मध्ये तिने खेळायला सुरुवात केल्यानंतरचा, तो आहारात तिच्याकडनं काही पाण्याचं म्हणजे काही लिक्विड डाएट तिचं थोडं नेहमीपेक्षा अतिरिक्त झालं असावं असं दिनशा पारडीवाला आपल्याला म्हणाले. आणि नंतर ते असं म्हणाले की ह्या गोष्टीची म्हणजे तिचा तिसरा बाउट सेमीफायनलचा काल जेव्हा संपला त्याच्यानंतर लगेचच वजन केलं भारतीय टीमने. आणि लक्षात घे तेव्हा ती जेवलेली नव्हती, मॅचच्या पूर्वी कोणी जेवत नाही, पाणीही घेतलेलं नव्हतं. आणि तेव्हाच तिचं वजन 52 किलोंपेक्षा जास्त भरलेलं होतं. 52 किलो 700 ग्रॅम तिचं भरलेलं होतं. त्यामुळे एका रात्रीत दुसऱ्या दिवशी अंतिम सामना खेळण्यापूर्वी तिच्या समोर आव्हान होतं ते अतिरिक्त 2 किलो कमी करण्याचं, काहीही जेवलेली नसताना. आणि त्यासाठी रात्रभर तिने प्रयत्न केले. दिनशा पारडीवाला यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सौना बाथमध्ये सायकलिंग करण्याचा, कारण हे तिचं नियमित रुटीन आहे जेव्हा तिला वजन कमी करायचं असतं असं ते म्हणतात. आणि ते प्रयत्न केला. केस कापण्याचे, कापून वजन कमी होत आहे का बघितलं, कपड्याची लांबी रुंदी थोडी कमी केली, कारण या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. प्रत्येक कुस्तीपटू हे फॉलो करत असतो. आणि हे सगळं केल्यानंतर आज सकाळी 7:15 वाजता जेव्हा वेइन होतं म्हणजे वजन मापन होतं, त्यापूर्वी त्यांच्या असं लक्षात आलं की 100 किलो वजन तरीही 100 ग्रॅम वजन तरीही जास्त भरतंय. त्यांनी मागणी केली आयोजकांकडे की आपल्याला 8 म्हणजे 45 मिनिटांचा अतिरिक्त अवधी मिळावा. आणि तो त्यांना देण्यात आला नाही. शेफ दी मिशन गगन नारंग असतील, इतर खेळाडू, इतर लोक असतील, ते सगळे त्यावेळेला विनेश बरोबर होते. त्यांना वेळोवेळी अपडेट्स दिले जात होते असं आपल्याला आता पीटी उषांनी पण सांगितलंय आणि दिनशा पारडीवाल्यांनी पण सांगितलंय. आणि जो दुसरा, हा झाला एक तांत्रिक मुद्दा. दुसरा तांत्रिक मुद्दा मला जो मांडायचा आहे तो हा की डिसेंबर 2023 मध्ये तिच्यावर ACL शस्त्रक्रिया झाली होती विनेशवर. आणि तोपर्यंत एक अख्खं ऑलिम्पिक कॅलेंडर पात्रतेचं तिचं हुकलेलं असल्यामुळे अंतिम पनघल ही दुसरी स्पर्धक जी तिच्या बरोबर एरवी 53 किलोच्या प्रकारात खेळते ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली होती. त्यामुळे विनेशसाठी 53 किलोचा मार्ग बंद झालेला होता. सो एकमेव जी पात्रता स्पर्धा उरली होती तिच्यासाठी बिश्केक मधली ऑलिम्पिकच्या 2-3 महिने पूर्वी, त्या स्पर्धेपासून ती 50 किलो वजनी गटात खेळायला लागली. आणि तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम वेइनच्या वेळेला आलेला होता. ती जेमतेम क्वालिफाय झाली होती ती स्पर्धा खेळण्यासाठी. तिचं वजन असंच 49 किलो 700-800 ग्रॅम त्यावेळेला पात्रता स्पर्धेत भरलं होतं. पण ती खेळू शकली, खेळल्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये मग तिच्या समोर आव्हान होतं की हेच वजन कायम ठेवायचं, अदरवाईज तिचं खाल्ल्या पिल्यानंतरचं नॉर्मल वजन हे 53 किलोच होतं या मागच्या वर्षभरात. बरं. आपण हा मुद्दा आणखी रुजुता नंतर पुढच्या बोलण्यामध्ये, जो IOA पण मुद्दा होता त्यासाठी आपण येऊ, कारण इथे तू सांगितलं कंगोरा आणखीनच वेगळा या बाबतीतला. मी रुचा कवाडे यांच्याकडे जाईन. रुचा, यातला आपण मुद्दा आता स्पेसिफिक मुद्दा चालला होता की आता एक गेम आहे, त्याच्या जे काय असतील त्या टेक्निक्स असतील आणि तुम्ही कोणत्या तरी एक तुम्ही वजनी गट निवडलेला आहे, त्याच्यात तुम्हाला खेळायचं, तुमचं 100 ग्रॅम वजन वाढलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न करतायत. आता हे
उत्तमातले उत्तम न्यूट्रिशनिस्ट तिच्याबरोबर असणार आहे, तिची सगळी टीम असणार आहे आणि एक तुम्हाला कसोटी पार करायची आहे. तर या बाबतीमध्ये असं काय, जो मगाशी मुद्दा जे आपल्यासोबत सारंग सर आहेत की जे या बाबतीत मार्गदर्शन करत असतात, त्यांनी मुद्दा मांडला, असं काय खाणं पिणं झालं की एकीकडे जे रुजुताई सांगत होती की तिच्या वजनाचा एक मोठा पोर्शन कमी करू शकते, पण हे 100 ग्रॅम मात्र मॅटर करत राहिले. आता हे मी खूप जेनेरिक प्रश्न विचारतोय, सर्वसामान्यांच्या मनात पडलेले. मला कल्पना आहे की या सगळ्या गोष्टी शरीरशास्त्राच्या बाबतीत खूप वेगळ्या असतील. सो मला तुझ्याकडनं ते जाणून घ्यायला आवडेल की स्पोर्ट्स न्यूट्रिशनचा विचार करत असताना बायोलॉजीचा, संपूर्ण शारीरिक त्या जैविक बॉडी क्लॉक आणि बाकीच्या गोष्टींचा विचार करता काय वाटतं तुला? याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याला आपण जेव्हा नॉर्मली वजन कमी करतो त्याचा आणि ह्या प्रकारच्या वजन कमी करण्याचा डायरेक्ट संबंध काही नाही. ओके. याच्यामध्ये आपण जास्त करून वॉटर वेट कमी करतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपली जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये फिट होण्यासाठी जेवढं वॉटर वेट आपलं कमी करायला पाहिजे तेवढं आपण कमी करतो. आता काल तिचे जे 3 बाउट झाले त्याच्या आधी तिची जेव्हा वेन इन झालं तेव्हा तिचं शी वॉज विदिन द कॅटेगरी. त्याच्यानंतर आपण ती जेव्हा ते बाउट्स खेळत होती, विचार करा की ते इतकं फिजिकल तो स्पोर्ट आहे की हायड्रेशन हे तुम्हाला करावंच लागणार. जर का तुम्ही हायड्रेशन केलं नाहीत तर तुम्ही त्या बाउटच्या मध्येच डिहायड्रेशननी तुम्ही तिथल्या तिथे म्हणजे तुम्ही खेळूच शकणार नाही. त्यामुळे हायड्रेशन हे करायलाच लागणार आहे. आणि पॅरिसमध्ये सध्या खूप गरमी आहे. इट इज अननॅचरली वॉर्म. त्यामुळे डिहायड्रेशन सगळ्यांचंच तिथे होत आहे. त्याच्यामध्ये इतक्या फिजिकल स्पोर्टमध्ये डिहायड्रेशन होणं हे अगदी साहजिक आहे. त्यामुळे ती अजिबात पाणी पिणारच नाही असं करूच शकत नव्हती. तिला ते तेवढं हायड्रेशन, तेवढं न्यूट्रिशन, कारण 3 बाउट्स खेळायला हा अजिबात सोपी गोष्ट नाहीये ही. त्याच्यासाठी जे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं तिला घ्यायला लागलं. आणि अनदर थिंग इज की फिमेल आणि मेल बॉडीचं जे फिजिओलॉजी असतं, म्हणजे तुमची बॉडी कशी काम करते हे वेगळं असतं. फिमेल्स मध्ये स्ट्रेसमुळे, आता तो फिजिकल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे, आणि इमॅजिन करा तुम्ही ऑलिम्पिक सारख्या कॉम्पिटिशन मध्ये जिथे जगातले सगळ्यात चांगले ऍथलीट्स आहेत तिथे तुम्ही कम्पीट करताय. द अमाऊंट ऑफ मेंटल स्ट्रेस अँड ऑब्व्हियसली द फिजिकल स्ट्रेस. ती रात्रभर झोपली नव्हती. ती स्वेट सूट घालून सॉनामध्ये सायकलिंग करतेय, जम्पिंग करतेय, हे सगळं करत असताना तुमच्या हॉर्मोन्स असे होतात तुमच्या बॉडीमध्ये की वॉटर रिटेन्शन हे होणारच. तिची जी टीम होती आहे, म्हणजे आय एम शुअर की दे आर द मोस्ट क्वालिफाईड पीपल दॅट वी कॅन गेट. त्यामुळे त्यांच्याकडनं चूक झाली असेल असं मला तरी वाटत नाही. कारण शेवटी तुम्ही कितीही म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले, कितीही मन लावून, तिने स्वतःनी द ऍथलीट अँड हर टीम, तरीही काहीतरी कुठेतरी शेवटच्या क्षणी थोडं चूक, म्हणजे काहीतरी गडबड होऊ शकते. आता आपण क्रिकेटमध्ये, कारण आपल्याकडे क्रिकेट हा सगळ्यात, आता ही जी रुचा, जो तू गडबड शब्द वापरला त्याला फक्त एक वेगळा कंगोरा, ज्याचा तुझ्याशी थेट संबंध नाहीये, पण मुद्दा थोडा पॉलिटिकल आहे, तो मी घेऊन जातोय, जे स्वतः कुस्तीगीर आहेत आणि आता राजकारणात सुद्धा त्या चंद्रहार पाटलांकडे. चंद्रहारजी, विनेश फोगटच्या कुटुंबियांसमवेत काही पॉलिटिकल पार्टीचे जे विरोधांमध्ये आहेत त्यांचं म्हणणे की यामध्ये काहीतरी आम्हाला वेगळ्या गोष्टीचा आवाज येतोय, आम्हाला त्याच्यामध्ये कट कारस्थान, षडयंत्र आम्हाला वाटतंय. आणि अर्थातच त्याला प्रिटेक्स्ट, त्याची पार्श्वभूमी आहे विनेश फोगाट आणि त्या सगळ्या कुस्तीपटूंनी केलेलं दिल्लीमधलं सगळं आंदोलन, लैंगिक शोषणा प्रकरणाचा काय विषय झाला होता त्याची आपल्याला कल्पना आहे. तुम्ही आता राजकारणी सुद्धा आहात, तुम्ही भाजप विरोधी पक्षाबरोबर आहात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहात, आणि या सगळ्या प्रकरणाची तुम्हाला कल्पना आहे काय घडलं होतं दिल्लीमध्ये. तुम्हाला अशी थोडी तरी शंका येते की या सगळ्या प्रकरणाचा काही राजकीय कंगोरा असेल? नाही, अजिबात काही राजकारण ह्यात नसावं. कारण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस पूर्ण जगाचं लक्ष त्या स्पर्धेवर असतं. आणि हा नियम सांगतोय की ज्यावेळी पदकाची फाईट असेल त्यावेळी परत तुमचं वजन घेतलं जाईल, आणि ज्यावेळेस आपण एंट्री करतो म्हणजे ज्यावेळेस स्पर्धेमध्ये त्यावेळेस एकदा वजन घेतलं जातं. त्या दोन्ही वजनाच्या वेळेस पहिल्या वेळेस वजन बरोबर बसलं 50 किलोच्या आत आपलं, आणि नंतर मग 100 ग्रॅम वजन जास्त बसलं. म्हणजे काय, आता आपण त्याला कुठल्याही गोष्टीला दोष देऊ शकत नाही.
ही आपल्याकडची चूक झालेली असावी असं मला वाटतं. बरं. ह्यात राजकारण कुठल्याही गोष्टीचं, कारण पूर्ण जगाचं लक्ष, जगाचे पूर्ण सगळे कॅमेरे तिथं लागलेले असतात. त्यामुळे त्या कॅमेऱ्यातनं कुठली तरी काहीतरी गोष्ट होऊ शकते हे मला काही वाटत नाही असं. बरं, मी सारंग सरांना विचारतो. सारंग सर, हा पुन्हा असा प्रश्न समजा की हा एक जेनरिक जो मी सोशल मीडियावरती लोकांच्या प्रतिक्रिया पाहतोय आणि आम्हा सर्वसामान्यांच्या मनात, आम्ही काही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ नाही आहोत, पण एक वजनी गट मानल्यानंतर एक रेंज असू शकते. म्हणजे हे पुन्हा मी इमॅजिन करतोय, 50 किलो वजनी गट जर का असेल आणि मुद्दा काही ग्रॅमचा असेल, आपण अर्धा किलो पण म्हणत नाहीत, आपण काही ग्रॅमचा म्हणतोय, की ज्या ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती हावी होऊ शकत नाहीये, अशा वेळी ही रेंज असावी का या वजनाचा इतका? म्हणजे उदाहरणार्थ 100 ग्रॅम वाढला तर नियम पाळला गेलाय का नाही पाळला गेला, तिच्यावर कारवाई झाली, ती डिबार ठरली, ठीक आहे. पण मी तुम्हाला एक याच्यातला कुस्ती प्रेमी म्हणून तुम्हाला विचारतोय की असं काटेकोर असण्यापेक्षा रेंज असू शकली असती, काही त्याला आपण एक फायदा देऊ शकलो असतो, असं कोणत्याही कोणत्याही स्पोर्ट्सपटूला तर ते जास्त शक्य होऊ शकतं, असं काही यापुढे होऊ नये याकरता? पुढच्या स्पर्धेसाठी आता जे खेळतील खेळाडू त्यांनी त्याची नोंद घ्यायला पाहिजे. याला मला काय सुचवायचं आहे की वजन कमी केल्यानंतर शरीरातली पाण्याची पातळी आहे किंवा कमी होते ती, आणि खाल्यानंच किंवा काही घेतल्यानं वजन वाढतंय असं नाही आहे. माझा अनुभव म्हणून सांगतोय, वजन जास्त प्रमाणात कमी केलं आणि वजन कमी आहे, आपण थोडंसं काहीतरी घेऊ, कॉफी किंवा चहा, बरोबर आहे, आणि तुम्ही कपभर जरी तुम्ही एक चहा घेतला तर त्या कपाबरोबर जे काय पाणी असेल त्याच्यावर हवेचं याचं वगैरे त्याच्यात हे होऊन इमिजिएटली जवळजवळ अर्धा किलो ते पावणा किलो वजन वाढतं. बरं बरं, हा माझा अनुभव आहे. मी वजन कमी केल्यानंतर मला तसं जाणवलेलं आहे. आता याच्यामध्ये तिला ज्यावेळी तिनं वजन कमी केलंय ते बरोबर बसलेलं आहे एक वेळा. दुसऱ्या वेळी असं का झालं की ते वजन कमी का होऊ शकलं नाही? एक्झॅक्टली. आता तो सगळा आपला संशोधनाचा विषय असेल. सारंग सर, आपण आशा करूया की याबद्दलचा डिटेल रिपोर्ट आपल्याला कळेल. एक शेवटचा प्रश्न मी रुजुताला विचारतो, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या बाबतीतला, की IOAने काय घडलंय ते कळवलं पण स्वतः प्रोएक्टिव्हली काही अपील करायचा प्रयत्न केला नाही, आणि त्यासाठी दाखला एक जुन्या केसचा, केनियाचा पण एक दाखला दिला जातो या बाबतीत की त्यांच्या असोसिएशनने कसं काम केलं होतं वगैरे. रुजुता, अशी स्पेस खरंच होती, अशी विंडो ओपन होती वाटतं तुला? विंडो ओपन अजूनही आहे. म्हणजे IOAने केलाय अर्ज, पण काय 3 तासात या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे. तर तिला, कारण मुद्दा काय आहे, तिला खेळता आलं पाहिजे विनेशला. आणि आत्ताच्या घडीला अशी अवस्था आहे की विनेश हॉस्पिटलमधनं परतली आहे, कारण तिला नंतरच्या काही चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये भारतीय पथकानेच दाखल केलं होतं की तिच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं, तर त्याचे पहिल्यांदा चेक करायचं होतं. त्यामुळे रक्ताच्या काही चाचण्या आणि इतर चाचण्यांसाठी तिला दाखल केलं होतं. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे IOAने किंवा PT उषा यांनी युनायटेड रेसलिंग असोसिएशनकडे दाद तर नक्कीच मागितली आहे. 3 तासात ह्याचा निकाल सुद्धा अपेक्षित आहे. पण फ्रँकली तू जी रेंज म्हणत होतास ना, ती रेंज अशी आहे की 500 किलोला ती रेंज, सॉरी पुन्हा मी एका ह्याचा आकड्याचा घोळ घातला, 50 किलोला ती रेंज संपते. आणि त्याच्यानंतर पुढचं प्रत्येक ग्रॅम हा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात जाणारा ठरतो. हा नियम आपल्याला माहिती होता, विनेश फोगाटलाही तो माहिती होता, आणि 53 किलो वजनी गटात जेव्हा संधी मिळणार नाही तेव्हा ती 50 किलो मध्ये गेली. आणि आता रिचा मॅडमनी जो एक मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा होता की पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करण्यासाठी जास्त कष्ट पडतात. आणि हे बजरंग पुनियाने सुद्धा आज सकाळी जेव्हा पहिल्यांदा ती अपात्र ठरली, अर्थात रुजुता हे खरं आहे. हे आपण हा केवळ विशफुल थिंकिंग होतं. मला कल्पना, याला लॉजिक लागू नाहीये. हे 100 ग्रॅमने काय फरक पडतो, सगळं विशफुल थिंकिंग आहे. आणि मी त्या सर्वसामान्य भारतीयांपैकी की ज्यांना वाटत होतं थोडंसं त्या 100 ग्रॅमने काय फरक पडतोय, पण त्याच वेळी तर्कबुद्धी जे तू सांगते ते मात्र खरं आहे की 50 किलोच्या ठिकाणी ती मर्यादा संपते. पुढे 1 ग्रॅम आणि 100 ग्रॅमला काही अर्थ नाही. PT उषा हे स्वतः उदाहरण आहे की सेकंदाचा काहीवा भाग एवढ्याशा अंतरानं तिचं मेडल हुकलं होतं. हा इतिहास सुद्धा अजूनही काहींच्या लक्षात असेल, आणि म्हणूनच ते ऑलिम्पिक आहे जिथे कसोटी गुणवत्तेची सर्वोच्च मानली जाते. सर्वांचे आभार. तुम्ही एका अतिशय नाजूक विषयावरती महत्त्वाचे सगळे संदर्भ दिले, त्यासाठी सारंग सर, चंद्रहार पाटील त्यांनी तर खूप गडबडीत वेळ काढून दिला. रुजुता तुझे सुद्धा आणि रुचा तुमचे सुद्धा सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.
Thank you.